नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट या सत्रातील फंडामेंटल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण बघणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे 13 नोव्हेंबर 2025 रोजीची प्रश्नपत्रिका आहे. 60 मार्काचा हा पेपर आहे. बघा, एकूण 4 क्रेडिटचा हा विषय आहे. ठीक आहे, तर आपण यामध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं थोडक्यात विश्लेषण बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे? कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतात, परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, MCQ प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात आणि प्रश्नांची काठिण्य पातळी काय असते आणि आपण अभ्यास करताना कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यावा यासाठी आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच उद्देशाने आपण आज या व्हिडिओमध्ये फंडामेंटल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट बीकॉम फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट या सत्रातील या विषयाचं विश्लेषण अगदी थोडक्यात बघणार आहे. बघा, यामध्ये प्रश्न पहिला अ, खालील दिलेले योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. 8 मार्कासाठी हा प्रश्न आहे. एकूण 8 प्रश्न असणार आहेत. एका मार्कासाठी एक प्रश्न. ठीक आहे, असे एकूण 8 प्रश्न असणार आहेत. तर पहिला प्रश्न बघा, टिंबटिंब हे व्यवस्थापनाचे स्वरूप आहे. तर बघा ऑप्शन शास्त्र, कला, पेशा आणि सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, व्यवस्थापनाचे स्वरूप व्यवस्थापन एक शास्त्र आहे, व्यवस्थापन एक कला आहे, व्यवस्थापन एक पेशा आहे, व्यवस्थापन एक नाम आहे. ठीक आहे, म्हणजे वरील सर्व हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. व्यवस्थापन शास्त्र देखील आहे, व्यवस्थापन कला देखील आहे, व्यवस्थापन एक पेशा आहे, त्याचबरोबर व्यवस्थापन एक नाम देखील आहे. ठीक आहे, तर पुढे बघा दुसरा प्रश्न, लोकांमार्फत काम करून घेण्याची कला म्हणजे टिंबटिंब होय. नियोजन, व्यवस्थापन, निर्णय घेणे आणि संघटना. तर बघा, मेरी पार्कर फॉलेट यांच्या मते ते काय म्हणतात की लोकांमार्फत काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन. कोणाच्या मते? मेरी पार्कर फॉलेट यांच्या मते म्हणजे लोकांमार्फत काम करून घेण्याची कला म्हणजे काय? व्यवस्थापन होय. ठीक आहे, फक्त कोणाच्या मते आहे ते पण लक्षात ठेवा. मेरी पार्लर फॉलेट यांच्या मते. ठीक आहे, मेरी पार्लर फॉलेट यांच्या मते ही व्याख्या आहे. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा प्रश्न तिसरा, टिंबटिंब हे व्यवसाय व्यवस्थापनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. नियोजन, व्यवस्थापन, निर्णय घेणे, नफा मिळवणे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं व्यवसाय व्यवस्थापनाचं जे प्राथमिक उद्दिष्ट आहे, व्यवसाय आपण कशासाठी करतोय? नफा मिळवण्यासाठी. बरोबर आहे ना? व्यवसाय म्हणजे काय की आपला जो आर्थिक उदरनिर्वाह आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण व्यवसाय चालवतो किंवा व्यवसाय सुरू करतो. मग व्यवसाय व्यवस्थापनाचं जे प्राथमिक उद्दिष्ट आहे ते काय आहे? नफा मिळवणे हे त्यामागचं मुख्य उद्देश आहे. पुढे बघा चौथा प्रश्न, टिंबटिंब यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणतात. हेनरी फेयोल, सी के प्रल्हाद, F.W. टेलर आणि एल्टन मेयो. तर शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक जे आहेत ते कोण आहेत? तर F.W. टेलर हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक आहेत. मग आधुनिक व्यवस्थापनाचे जनक कोण आहेत? हेनरी फेयोल हे आधुनिक व्यवस्थापनाचे जनक आहेत. शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक हे F.W. टेलर आहेत. लक्षात ठेवा दोन्ही मधला फरक. जर आधुनिक विचारला असेल तर हेनरी फेयोल आणि शास्त्रीय विचारला असेल तर F.W. टेलर हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक आहेत. ठीक आहे, फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट आणि फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. पुढे बघा पाचवा प्रश्न, व्यवस्थापनामध्ये संघटना म्हणजे टिंबटिंब कार्य, सामूहिक, गट, संरचनात्मक आणि सर्व. तर बघा, व्यवस्थापनामध्ये संघटना म्हणजे सामूहिक कार्य पण आहे, गट कार्य पण आहे आणि संरचनात्मक कार्य पण आहे. म्हणजे वरील सर्व हे वाक्य बरोबर आहे. वरील सर्व हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे. डी, ऑप्शन डी. पुढे बघा सहावा प्रश्न, नियोजन हे व्यवस्थापनाचे टिंबटिंब कार्य आहे.
सामान्य, प्राथमिक, दुय्यम आणि मौखिक. तर बघा, नियोजन हे व्यवस्थापनाचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कार्य आहे, म्हणजे प्राथमिक कार्य आहे. त्याशिवाय आपल्याला पुढील कार्य करता येत नाही. मग नियोजनाशिवाय कोणतेही काम करता येणे अशक्य आहे. त्यासाठी नियोजनाला व्यवस्थापनामध्ये प्राथमिक स्थान दिलेलं आहे. पुढे बघा, 7वा, काही निकषांच्या आधारे सर्वोत्तम पर्यायाची निवड म्हणजे टिमटिम होय. निर्णय घेणे, नियोजन, संघटना आणि व्यवस्थापन. बघा, तर काही निकषांच्या आधारे सर्वोत्तम पर्यायाची निवड करणे म्हणजे काय? निर्णय घेणे होय. आता निर्णय घेणे म्हणजे काय तुम्हाला मी समजेल अशा भाषेत थोडक्यात सांगतो बघा. ज्यावेळी आपल्याकडे 2 किंवा त्यापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतात. बघा काय म्हणतोय मी, ज्यावेळी आपल्याकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात, त्यावेळी त्या उपलब्ध असलेल्या पर्यायामधून योग्य त्या पर्यायाची निवड करणे, ह्याला म्हणतो आपण निर्णय घेणे. आता उदाहरणार्थ समजा 10वी नंतर आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे 3 पर्याय समजा. खूप सारे पर्याय आहेत, त्यातील 3 पर्याय तुमच्यासमोर आहेत. मग तुम्ही काय करणार? आर्ट्स करायचं की कॉमर्स करायचं का सायन्स करायचं? हे तिन्हीपैकी तुम्ही ठरवा. म्हणजेच काय, तुम्ही कॉमर्स निवडला त्याचा अर्थ हे झाला तुमचा निर्णय. ह्याला म्हणतो आपण निर्णय घेणे. म्हणजे उपलब्ध असलेल्या पर्यायामधून योग्य त्या पर्यायाची निवड करणे, ह्याला म्हणतो आपण निर्णय घेणे. पुढे बघा, प्रश्न 8वा जे प्रश्न आहे, 12 महिन्यांसाठी केलेले नियोजन म्हणजे टिमटिम नियोजन होय. दीर्घकालीन, अल्पकालीन, धोरणात्मक आणि मध्यमकालीन. तर बघा, 12 महिन्यासाठी म्हणजे 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी जे नियोजन असतात त्याला म्हणतो आपण अल्पकालीन नियोजन. 1 ते 3 वर्ष मध्यमकालीन असतात आणि 5 वर्षाच्या पुढे जे निर्णय असतात 3 ते 5 त्यांना आपण काय म्हणतो? दीर्घकालीन नियोजन असं म्हणतो. तर 12 महिन्यासाठी म्हणजे 1 वर्षासाठी जे नियोजन आहे त्याला आपण अल्पकालीन नियोजन असं म्हणतो. ऑप्शन बी. पुढे बघा, प्रश्न पहिल्यातील ब, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. नियोजन हे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर केले जाते. हे वाक्य अगदी बरोबर आहे. म्हणजेच व्यवस्थापनाच्या उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन या तिन्ही पातळीवर, या तिन्ही स्तरावर नियोजन हे केले जाते. म्हणजे नियोजन हे व्यवस्थापनाच्या सर्व पातळीवर उच्च, मध्यम आणि कनिष्ठ या तिन्ही ठिकाणी केले जाते. म्हणून हे वाक्य काय बरोबर आहे. पहिलं वाक्य या ठिकाणी बरोबर. दुसरा बघा, व्यवस्थापन ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. हे पण वाक्य बरोबर आहे. कारण जोपर्यंत व्यवसाय चालू असणार आहे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थापन करावंच लागणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, व्यवसाय जोपर्यंत जिवंत आहे, व्यवसाय जोपर्यंत चालू असणार आहे तोपर्यंत व्यवस्थापनाचं कामकाज हे चालू असणार आहे. ते कधीही बंद पडणार नाही. म्हणून आपण त्याला म्हणतो सातत्यपूर्ण प्रक्रिया. तिसरा प्रश्न बघा, सी के प्रल्हाद यांनी व्यवस्थापन सिद्धांतामध्ये मूलभूत कौशल्य ही संकल्पना मांडली. हे पण वाक्य बरोबर आहे. सी के प्रल्हाद आणि गॅरी हॅमेल, बघा गॅरी हॅमेल यांच्या मते, कोण? सी के प्रल्हाद आणि गॅरी हॅमेल यांच्या मदतीने त्यांनी व्यवस्थापन सिद्धांतामध्ये मूलभूत कौशल्य मांडलेली आहेत. ठीक आहे. म्हणजे हे पण वाक्य बरोबर आहे. चौथं वाक्य आहे, विकेंद्रीकरण हे मोठ्या आकाराच्या संस्थेसाठी उपयुक्त आहे. हे पण वाक्य बरोबर आहे. का? विकेंद्रीकरण म्हणजे काय ते लक्षात घ्यायला लागेल आपल्याला अगोदर. विकेंद्रीकरण म्हणजे काय, की समजा व्यवसाय आहे आणि खूप मोठा व्यवसाय आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला अगोदर केंद्रीकरण ही संकल्पना समजून घ्यायला लागेल. केंद्रीकरण म्हणजे काय, की एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये सर्व निर्णय एकाच पातळीवर, एकाच बिंदूपासून घेतले जातात. जसे की या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे काही निर्णय घ्यायचे असतील तर तुम्हाला या मध्यस्थानी जे बिंदू दाखवले गेले त्या व्यक्तीला विचारून निर्णय घ्यावा लागतात. ह्याला म्हणतो आपण केंद्रीकरण. म्हणजे कोणतेही निर्णय घ्यायचे असतील तर आपल्याला ह्या व्यवस्थापकाला विचारल्याशिवाय कोणतेही निर्णय घेता येत नाहीत. ह्याला म्हणतो आपण केंद्रीकरण. म्हणजे सर्व अधिकार हे फक्त एकाच व्यक्तीकडे असतात. सर्व अधिकार एकाच व्यक्तीवर ह्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून दिलेले असतात. ह्या व्यक्तीला विचारल्याशिवाय कोणतेही कामकाज करता येत नाहीत. त्याला आपण केंद्रीकरण असं म्हणतो. विकेंद्रीकरण म्हणजे काय, की प्रत्येक ठिकाणी त्या लेवलला, म्हणजे समजा खरेदी विभाग आहे तर खरेदी विभागाच्या ठिकाणी कामकाज त्याने ते निर्णय घेणे, विक्री विभाग असेल तर विक्री विभागाच्या ठिकाणी निर्णय घेणे, किंवा समजा HRM असेल
ठीक आहे. कर्मचारी व्यवस्थापन विभाग असेल तर त्या विभागामध्ये ते निर्णय घेणे किंवा नियोजन करणे. म्हणजेच काय, जर व्यवसाय मोठा असेल तर अशा वेळी केंद्रीकरण हे उपयुक्त आहे. म्हणजे त्या त्या ठिकाणी ते सोयीस्कर होईल. जर व्यवसायाचा आकार लहान असेल तर त्यासाठी त्यावेळी केंद्रीकरण ही संकल्पना लागू होऊ शकते. ठीक आहे आणि उपयुक्त आहे. म्हणजे हे चारही वाक्य बरोबर आहेत. या प्रश्नातील चारही वाक्य बरोबर आहेत. पुढे बघा आणखी काय प्रश्न बघूयात आपण, जेणेकरून तुम्हाला पेपर दृष्टिकोनातून म्हणजे प्रश्न कशा प्रकारचे पेपरला येतील ते तुम्हाला ह्या ठिकाणी समजेल. प्रश्न दुसरा, लहान टिपा लिहा. 12 मार्काला आहे. एकूण 4 प्रश्न आहेत. म्हणजे एक प्रश्न तुम्हाला किती असणार आहे? 3 मार्काला एक प्रश्न आहे. ठीक आहे. 3 मार्काला एक प्रश्न असणार आहे. या ठिकाणी एकूण 4 प्रश्न विचारले गेले. काय बघा, पहिला प्रश्न, व्यवसाय व्यवस्थापनाची संकल्पना. दुसरा आहे विकेंद्रीकरण. तिसरा आहे विभागीय नियोजन आणि चौथा विचारलंय एल्टन मेयो यांचे प्रकाश आयोग. पुढे बघा, प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा. 12 मार्काला आहे. व्यवस्थापनाचे कार्यात्मक क्षेत्र स्पष्ट करा आणि नियोजनाचे प्रकार स्पष्ट करा. 2 प्रश्न आहेत, म्हणजे एक प्रश्न 6 मार्काला असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. हे देखील 12 मार्काला आहे आणि एकच प्रश्न आहे तुम्हाला 12 मार्काला, दीर्घोत्तरी प्रश्न आहे. व्यवस्थापनाची कार्य स्पष्ट करा किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. ह्या दोन्हीपैकी एकाच उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. 5वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. हे देखील 12 मार्काला आहे. हेनरी फेयॉल यांनी मांडलेली व्यवस्थापनाची 14 तत्वे स्पष्ट करा किंवा संघटनेचे विविध प्रकार स्पष्ट करा. मित्रांनो, आपल्याला जे प्रश्न सोपं वाटतं, ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल असा प्रश्न आपण निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट फंडामेंटल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण थोडक्यात बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर तुम्हाला जर हे क्वेश्चन पेपरची PDF हवा असेल तर आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तुम्हाला त्या ठिकाणी PDF मिळतील व त्याचबरोबर सर्व प्रकारचे अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील. ठीक आहे. चला तर मग आता आपण थांबूया. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू.